वेळापूर इथं ठाकूरबुवा समाधीच्या स्थळी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं तिसरं गोल रिंगण उत्साहात पार पडलं। अगदी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मैदानावर मात्र मोठा चिखल झाला होता। मात्र वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्ती जराही कमी झाली नाही। टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि शिस्तबद्ध नियोजनाच्या जोरावर हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा भक्तिमय सोहळा पार पडला। गेली 2 दिवसापासून वारीमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस होतोय आणि त्यामुळे ज्या ठिकाणी रिंगण आहे ठाकूरबुवा समाधी मंदिराचा हा परिसर आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की अशा प्रकारे जमिनीवर खरं तर ही जमीन आहे आणि जमिनीत पाणी जास्त झाल्याने या ठिकाणी रिंगण व्यवस्थित होण्यासाठी हे सगळे पोलीस कर्मचारी आहेत ते प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतो की या ठिकाणी पाऊस राज्यातच गेले काही दिवसापासून कमी आहे, मात्र वारीमध्ये काही ठिकाणी पाऊस पडला आहे आणि पावसामुळे रिंगणाच्या ठिकाणी अशा परिस्थिती जी आहे ती झाली। काहीशी परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाकडून करण्यात येतोय। सध्या ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे कुठल्याही क्षणी पाऊसही येऊ शकतो। त्यामुळे या ठाकूरबुवा समाधी मंदिराच्या ठिकाणी होत असलेल्या रिंगणाच्या जमीन जी आहे ती सध्या काहीशी ओली आहे, मात्र वारकरी कसलीही तमा न करता या वारीमध्ये या रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होतात आणि या ठिकाणचा हा रिंगण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, वेळापूर।